नमस्कार मित्रांनो, आपली आजची स्टोरी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आठवडी बाजार चौक येथील नारायण भिकाजी गायकी वय वर्ष 70 यांनी वारसा संपवण्यासाठी आपला नातू व गर्भवती सुनेचा दुर्दैवी खून केल्याची घटना घडली। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आठवडी बाजार चौकात नारायण भिकाजी गायकी वय 70 हा वृद्ध कुटुंबासह राहायचे। यांच्या कुटुंबात पत्नी सुमन, मोठा मुलगा देवानंद, सून दुर्गा, नातू समर्थ तसेच लहान मुलगा गणेश व सून अश्विनी असे सदस्य आहेत। नारायण गायकी वगळता या परिवारातील सर्वच सदस्य स्वभावाने अत्यंत गरीब, एकमेकांना समजून घेणारे होते। घरात 2 सुना असून त्यांच्यात कधीच वाद नव्हता किंवा घरातील कोणाचाच कधीच आपापसात वाद होत नव्हता। सारे एकमेकांशी आपुलकीने वागत होते। पण घराचा कुटुंब प्रमुख नारायण मात्र खूप रागीट होता। तो म्हणेल तीच पूर्व दिशा, घरात त्याचाच निर्णय अंतिम होता। ते घरात असं वागायचे जसं ते त्या घरचे राजे आहेत। ते वयाची 70 ओलांडली तरी त्यांच्या हुकुमास मनाई केल्यास घरातील व्यक्तीला हातात पडेल ते फेकून मारणार। रागीट आणि संतापी माणूस होता। नारायण यांना दारूचे व गांजाचे व्यसन मोठ्या प्रमाणात होते। नशेत संग्रामपूर बस स्थानकाच्या मागील परिसरात टाइमपास करणे हा त्याचा नित्यक्रम बनला होता। नारायणच्या नावावर एकूण 4 एकर शेती होती, मात्र त्या शेतीत नारायण कधी राबलाच नाही। तरुणपणी बापाच्या जीवावर जगला तर लग्न झाल्यावर पत्नी राबायची, नारायण फुकट बसून खायचा। मुलं मोठी झाल्यावर मुले त्यांना पोसत होती। दोन्ही मुले शांत स्वभावाचे, बापाच्या शब्दाप्रमाणे वागणारे होते। संपूर्ण घरात सुनांवर त्याचा भीतियुक्त दरारा होता। नारायण यांची शेती बागायती होती, ती मोठा मुलगा देवानंद पाहायचा। लहान मुलगा गणेश गावातीलच एका कापड दुकानात काम करायचा। 4-5 वर्षापूर्वी देवानंद याने शेतीवर 75,000 रुपयाचे कर्ज काढले होते। कर्ज काढल्यावर मात्र गेल्या 2-3 वर्षात शेतीत उत्पन्न कमी होत होते। त्यात वाढलेल्या महागाईने त्रासलेला देवानंद शेतीवर काढलेले कर्ज भरण्यास असमर्थ होता। मात्र शेतीवर काढलेले कर्ज कधी भरणार असा प्रश्न नारायण दोन्ही मुलांना विचारत होता। काढलेले कर्ज भरत नसल्याने नारायण घरात तांडव करत होता। दोन्ही मुले त्याला नेहमीच समजवत होते। नारायण कोणाचेच ऐकत नसल्याने दोन्ही मुले त्याच्या नादी लागण्यापेक्षा त्याला लागेल ते देत व त्याचे नको तसले चोचले पुरवत होते। नारायण मात्र कर्ज भरा असा तगादा लावून होता आणि कर्ज भरणार नसाल तर मी जमीन विकतो असे बोलायचा। शेती विकण्यास त्याला घरातून प्रचंड विरोध होता। त्याने कर्ज भरा आणि मोकळे व्हा असा प्रस्ताव मुलांसमोर ठेवला। परिणामी घरात वाद होऊ लागले। त्यात सगळे एका बाजूला व नारायण एका बाजूला असे झाले होते। नारायणला एकटे पडल्याचे कारण आतल्या आत मोठ्या प्रमाणात त्रास देत होते। कुटुंबाबाबत त्याच्या मनात क्रोध निर्माण झाला होता। लहान मुलगा गणेशचं लग्न होऊन 4 वर्षे लोटल्यावर त्याची पत्नी गरोदर राहिली होती, त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते। 2 महिन्यापूर्वी मोठ्या थाटात डोहाळ जेवण झाले होते। 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गणेश व अश्विनी आई वडील होणार म्हणून आनंदी होते। पण घरातील प्रमुख नारायणच्या मनात मात्र वेगळेच घालमेल सुरू होती। माझी शेती असून मला विकून न देता त्यांच्या मुलांसाठी माझी शेती संपत्ती म्हणून ठेवत आहेत। त्या वारसांना मला शेती ठेवायची नाही किंवा शेतीसाठी त्यांचे वारसच नाही ठेवायचे असे सैतानी तितकेच क्रूर विचार नारायणच्या मनात येऊ लागले। दिनांक 23 जानेवारीचा दिवस उजाडला। नारायणची पत्नी आणि 2 मुले नातेवाईकांच्या घरी मलकापूर येथे सकाळी 8 वाजता निघून गेले। जाताना मात्र मुलांनी आठवणीने
नारायण यांना खर्चासाठी पैसे ठेवून गेले. चिमुकला समर्थ जिल्हा परिषदेच्या शाळेत 10:30 वाजता निघून गेला. गर्भवती असल्याने अश्विनी जेवण झाल्यावर वरच्या मजल्यावर खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली. खालच्या खोलीत नारायण TV पाहत होता. त्याच्या डोळ्यात क्रूर भाव होते. दुपारच्या सुट्टीत समर्थ जेवण करण्यासाठी घरी आला. स्वयंपाकघरात जेवणासाठी आलेल्या समर्थवर नारायणची नजर पडली. त्याने हीच संधी साधण्याचा विचार केला. घरातील धारदार कुऱ्हाड घेतली. समर्थ जेवण करण्याआधी नारायण त्या लहान समर्थवर कुऱ्हाड घेऊन तुटून पडला. त्याने नातू समर्थच्या अंगावर मागचा पुढचा विचार न करता अनेक वार केले. चिमुकला समर्थ रक्ताच्या थारोळ्यात पडला. सैतान नारायण त्वरित वरच्या मजल्यावर गर्भवती अश्विनीच्या खोलीत गेला आणि खोलीत गाढ झोपलेल्या अश्विनीवर त्याने एकापाठी एक अनेक वार केले. अश्विनीचा ओरडण्याचा आवाज ऐकून दुर्गा धावत आली. खोलीतील ते भयानक दृश्य पाहून ती आरडाओरड करू लागली. तेव्हा चिमुकल्या समर्थचा सैतान नराधमने जीव घेतला याची साधी कल्पनाही समर्थची आई दुर्गास नव्हती. आरडाओरडा ऐकून शेजारी गोळा झाले. तोपर्यंत नारायण पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला होता. रक्ताने माखलेले कपडे पाहून काय झाले असे विचारणाऱ्यांना नारायण अपघात झाल्याचे सांगत होता. तर आपले सासरे नारायण गायकी यांनी गर्भवती असलेली लहान जाऊ अश्विनीवर कुऱ्हाडीने वार केल्याचे दुर्गा यांनी रडत रडत शेजाऱ्यांना सांगितले. हे ऐकताच शेजाऱ्यांनी अश्विनी राहत असलेल्या वरच्या मजल्यावरील खोलीत धाव घेतली. अश्विनी गंभीर जखमी अवस्थेत पलंगावर पडलेली होती. रक्ताची धार वाहत होती. या घटनेची खबर तामगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार काही मिनिटातच सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. अश्विनीला दवाखान्यात हलवण्याची लगबग सुरू होती. रुग्णवाहिका घरासमोर उभी होती. तेवढ्यात खालच्या स्वयंपाक खोलीत रक्ताची पावले उमटल्याचे दिसल्याने दुर्गा गायकी या आणखीनच घाबरल्या. ती वेगाने स्वयंपाकघरात धावत धावत गेली आणि आपला एकुलता एक मुलगा समर्थचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तो प्रसंग एका आईसाठी भयावह होता. तोपर्यंत गंभीर अश्विनी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. क्रूर नारायण गायकी या वृद्धाने गर्भवती लहान सून व चिमुकल्या नातवाचा खून केल्याची खबर वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती. दुसरीकडे दुहेरी हत्याकांड केलेल्या नारायण गायकीने पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेली धारदार कुऱ्हाड जप्त केली. दुर्गा देवानंद गायकी यांच्या तक्रारीवरून समर्थ देवानंद गायकी व अश्विनी गणेश गायकी यांच्या खून प्रकरणी संशयित आरोपी नारायण भिकाजी गायकी वय 70 यांच्यावर तामगाव पोलिसांनी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला. मृत समर्थ व अश्विनी यांना महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच तपासातील पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांना महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून मानाचा सलाम. जय हिंद.